घरची थोरली सून ना? मग लाज नाही वाटली तुला तोंड वर करून हे सगळं सांगायला? स्वप्नील सर, तरी मला शंका होतीच ह्यांनीच काहीतरी केलं असणार आहे. पण तुमच्या चांगलपणामुळे आहे ना, तुम्ही कायम त्यांची बाजू घेत आला, कायम त्यांना वाचवत आला. दीपक, मला माफ कर. चल रुपाली, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. तू या घरात नाही राहणार. कारण तू जर या घरात राहिलीस ना, तर अपर्णा आणि अर्जुन कधीच आनंदानं एकत्र येऊ शकणार नाहीत. तू दादाला नको ना माफ करू, पण माझ्यासाठी एक गोष्ट कर अर्ज. काय? आप्पी आपल्या घरची लक्ष्मी आहे, तिच्यावरचा राग सोड. 7 वर्ष आप्पीनं अमूलला वाढवलंय, पण आप्पीनं त्याच्यात आपलेपणाची भावना जोपासली. अरे म्हणून तर तो आपल्या बरोबर प्रेमानं वागतो एवढा. हे खरंय अर्जा, अरे एक हाती वाढवलाय तिनं 7 वर्ष अमूलला. आता ती वेळ तिच्यावर परत येऊ देऊ नकोस. मी लवकरच निर्णय घेतो का काहीतरी. वेळ नको घालवू बरं का. अरे नाहीतर आपलीच माणसं. आपल्याच रूपालीनं आपल्याला या घरापासून तोडायचा प्रयत्न केला की नाही. अरे पण आप्पीनं आपल्याबद्दल अमोलच्या मनात भरभरून प्रेम भरलंय. अरे बघ ते लेकरू. अर्जा, एकदा का तू आप्पीला माफ केलंस ना, तर तुझ्याच मनावरच ओझं उतरल. अरे लई बरं वाटेल बघ तुला, आणि आनंदानं समाधानं राहाल तुम्ही दोघं. बघ, विचार कर. अमोलच्या आणि आप्पीच्या रूपानं नियतीनेच मला अजून एक संधी दिली असेल का? आप्पीला खरंच चुकीचं समजलंय का मी? काहीच कळाना. पण असं असेल तर मी आर्याला काय सांगू? अरे पण हाय काय हे? मामा, आई बॉटल आहे ही. तुला पण मामा सारखं सगळं सांगावं लागतं का? ए, अरे हो, पण आता सगळं आहे की ओके. आणि मागच्या वेळेला बरणी आणि आता बाटली, नक्की करणार काय आहे तू? आधी बरणी म्हणजे? अगं दिदे, काय नाही. ती कधी कधी आम्ही काय काय खेळत असतो ना, म्हणून ती बरणी. हा, आणि मा, आज आपण या बॉटल बरोबर एक गेम खेळायचा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी असं बसवलंय. अच्छा, म्हणून असं बसवलंयस होय. पण गेम कसला? बाबा, तू थोडी यायचा. अरे अमोल, आम्हाला काय कळतंय त्याच्यातलं? अरे बा, ही बॉटल अशी गोल फिरवायची. ज्याच्याकडे बाटलीचं तोंड थांबल त्यानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, नाहीतर अमोल सांगल ते करायचं. यस मामा. वेगळंच दिसतंय बाबा. करीन हा, चालते की. खेळून तर बघूया. फिरवा, बाटली फिरवा तुम्ही. दिप्या, अरे तुझ्याकडे चाललं की बाटलीचं तोंड. अगं येऊन दे की मग, घाबरतोय मी. मग सांग रे मामा, तू का देत? मला डेअर पाहिजे. मामा, आता तू सगळ्यांना दाखव की तुझ्या मामावर किती प्रेम आहे. हो छोटे सरकार, आता हे काय? मोमा, अगं देर आहे ग ते. मामा, कम ऑन. ना अगं,
लय प्रेम करतो मी तुझ्यावर, पण आता दाखवू कसं ना. हो तर तुम्ही पण काय छोट्या सरकारांबरोबर राहून तुम्ही पण मोना थांब. बापरे. जोपर्यंत ह्यो चंद्र आणि सूर्य आहे ना, तोपर्यंत आपल्या मनात फक्त तूच 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 आहेस मोना. आय लव्ह यू. दिप्या, अरे आम्हाला हे माहितच नव्हतं. मोना, तुला पाहिजे तर मी उचलून घेऊन जातो, पण त्यांचा निर्णय त्यांना घेऊन दे की. अरे मला माझ्या भावाबरोबर तिथं छाते काढून फिरायचंय. सगळ्या गावाला बी एकदम भारी वाटेल बघ. हा ते खरंय दादा, पर आपे, अगं तुझी आणि अर्जुनची लय आठवण काढतात बघ सगळी. आप्पीन अर्जुनला बघायला सगळं गाव असूचलंय आणि आपल्या सगळ्याला एकत्र बघून गाव लय खुश होईल. आजोबा रूल सगळ्यांना सेम असतात. नो चीटिंग. हो पर अमोल अरे आजोबा नो चीटिंग, नो चीटिंग. तुम्ही सांगा. आपण उद्या सकाळी सगळे मिळून आसगावला जाऊया.